मसाजोग ते बीडपर्यंत काँग्रेसची आज आणि उद्या सद्भावना रॅली, तर मसाजोगमधून सद्भावना रॅलीला सुरुवात होणार। बीड प्रकरणावरून काँग्रेसकडून सद्भावना रॅलीचं आयोजन। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज परभणीतील सेलू बंदची हाक, तर धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून सेलू बंदची हाक। कराडकडून 15 लाखांची खंडणी शिवराज बांगरनं वसूल केल्याचा एफआयआर बाहेर आलाय, तर कराडला कुणी धमकी देऊ शकत होतं हे बुद्धीला पटत नाही, दमान यांचं ट्विट। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू, सूत्रांची माहिती। 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची परळीत हत्या, अद्याप आरोपीला अटक नाही। प्रकरणाचा तपास आतापर्यंत 3 वेळा बदलण्यात आला। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून जयंत पाटलांनी गोगावलेंना डिवचलं, आदिती तटकरे यांनाच पालकमंत्री करण्याची मागणी, तर आगीमध्ये तेल ओतताय का गोगावलेंचं, जयंत पाटलांना उत्तर। वडेट्टीवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस, तर निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप नोंदवत याचिका, नारायण जांभुळे यांच्याकडून वडेट्टीवारांविरोधात याचिका। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आज धाराशिव दौऱ्यावर, तर तुळजाभवानी मंदिरामध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार। तुळजापूर मंदिर कार्यालयामध्ये पुरातत्व विभागाशी चर्चा करणार। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये गुन्हाट गावात गुन्हे शाखेच्या 40 ते 45 जणांचा ताफा घेऊन सर्च ऑपरेशन, 100 एकर शेत धुंडाळून सुद्धा मोबाईल मिळालाच नाही। आरोपीच्या घराची झडती, 6 जणांचे जबाबही नोंदवले।